रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मंडळाचा व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करू शकता। म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या मंडळाचा व्हिडिओ बनवायचा असेल, ठीक आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय लागतंय ते पण पुढे सांगितलेलं आहे, ठीक आहे। आणि मटेरियल जे काय आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। आणि एक महत्त्वाचा विषय, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू। आणि टेलिग्रामवरती सुद्धा तुम्हाला सर्व मटेरियल आणि जे काही ऍप आहे ते तुम्हाला तिथे भेटतंय, त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलचं नाव DS क्रिएशन वाईट आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर चला जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्या आधी तुम्ही आणखीन जर व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला व्हिडिओला सुरू करूया। गान चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे गान चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे तर भावांनो, तुम्हाला इथं 2-3 ॲप लागते, ठीक आहे। एक म्हणजे आपलं अलाइट मोशन ॲप, आणि त्याच्यामध्ये आपण विषय PNG वगैरे बनवणार आहे, कारण तुमच्या मंडळाचं तुम्हाला PNG बनवावं लागणार की या तरी अलाइट मोशन, आणि तुम्हाला इथं कॅपकट आहे आणि सुपर VPN आहे, ठीक आहे। हे तुम्हाला 3 ॲप लागते, ठीक आहे। हे सुपर VPN तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नाही भेटत। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे, डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे। आणि कॅपकट आणि अलाइट मोशन आहे ते तुम्हाला कुठं भेटतंय, तर तुम्हाला जायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तिथून तुम्ही घ्या आणि विषय हार्ड करून घ्या, ठीक आहे। पुढची प्रोसेस तुम्हाला सांगू शकत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, मला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा आहे की कसं कसं करायचं। जर काही येत नसेल तर डायरेक्ट करून घ्या। तर चला व्हिडिओ एडिटिंगला डायरेक्ट सुरू करूया। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का, आता अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे, ठीक आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, म्हणजे अलाइट मोशनची प्रीसेट लिंक आहे, त्याच्यामध्ये PNGचं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला ते करायचं आहे इम्पोर्ट तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे तुमच्या अलाइट मोशनमध्ये, ठीक आहे। अलाइट मोशन तुमच्याकडे पाहिजे पहिला, हे अशा प्रकारे दिले तुम्हाला करून एवढं, ठीक आहे विषय। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर एक विषय करायचा तो म्हणजे काय, तुम्हाला तिथं बघू शकता फक्त माझा एक फोटो आला डेमोसाठी, तुम्ही तुमचे फोटो लावू शकताय, म्हणजे 2, 3, 4 बारके करून, मोठे छोटे वरी खाली, ओके। तर ते सांगतो तुम्हाला, काही विषय नाही, पण तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे, तुमचं पहिल्यांदा सगळ्यात पहिलं म्हणजे विषय वरचा फोटो तुमचा पहिला चेंज करायचा, ठीक आहे। हे तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, तर माझा फोटो ते बघू शकता, फोटोवरती क्लिक केले, कलर आणि फिल्ममध्ये गेलं, इथं गेलं का, इथं तुम्ही बघू शकता खूप सारे फोटो आहे, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला पण फोटो घेऊ शकता ना, अशा प्रकारे फोटो तुम्ही तुमचा फोटो इथं अशा प्रकारे लावून अशा प्रकारे वरी खाली करू शकता, ठीक आहे। हे फोटो लावायचं सेम तुम्हाला असंच करायचं असेल तर काय नाही हो, सिम्पली तुम्हाला ह्या 2 ऑप्शनवरती क्लिक करायचे, कॉपी लेअर करायची, ठीक आहे। कॉपी 2 लेअर करायच्या आणि सिम्पली परत पेस्ट 2 लेअर करून इकडं फक्त तुम्हाला इकडचं इकडे करायचं, ठीक आहे। बघू शकता एकदम सोपा विषय, तुम्ही जास्त फोटो अशा प्रकारे लावू शकताय। सिम्पली मी अशा प्रकारे इथून बॅक येतो, बॅक आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काय आहे ते तुमचं इथं महात्मा फुले प्रतिष्ठान मी येतं, म्हणजे आपल्या मंडळाचं नाव टाकलंय, तर तुम्ही हे बघू शकता, हे हित आहे, ठीक आहे। इथं दुसऱ्या ग्रुपवर सिम्पली एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्ही वरी नावं लिहिलेत बघू शकताय, तुम्हाला सिम्पली काय सुद्धा काय इथं फॉन्ट फिंट मी व्यवस्थित सगळं करून दिलं, तुम्हाला काही सुद्धा करायची गरज नाही, फॉन्ट फिंट ॲड करायची काहीच गरज नाही, तुम्हाला फक्त नाव चेंज करायचं, ठीक आहे। सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करायचं, एडिट टेक्स्टमध्ये जायचं, तुमच्या मंडळाचं जे काही नाव असेल ते टाकायचं, ठीक आहे। खाली तुमचं जे काही ॲड्रेस असेल ते टाकायचं, सिम्पली ओकेवरती क्लिक करून बॅग यायचं, ठीक आहे। आणि ते वरचं 7 सप्टेंबर ते काय नाही तसंच ठेवायचं, कारण 7 सप्टेंबरला जाय ते कशासाठी दिले, तर समजा की तुम्हाला विषय समजा पुढच्या वर्षी तुम्ही व्हिडिओ करायला लागलाय, त्याच्या पुढच्या वर्षी करायला लागला, तर सप्टेंबर तारीख एकच राहत नाही ना, मग तुम्ही तर चेंज करू शकताय अशा प्रकारे। एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुमची काय जी काय तारीख असेल ते तुम्ही इथं चेंज करू शकताय, ठीक आहे। सिम्पली वर बॅग यायचं, ओके करायचं। आता सिम्पली तुम्हाला हे जे प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये PNG टाईप गॅलरीमध्ये घ्यायचे, ठीक आहे। तर कसे घ्यायचे एकदम सोपा विषय आहे, ठीक आहे।
तर मी पहिला जो माझा फोटो होता तोच ठेवतो, म्हणजे अशा प्रकारे विषय, ठीक आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा फोटो किंवा जे काय करायचं म्हणजे समजा आता पहिल्यांदा वरी फोटो, तर पहिल्यांदा फोटो घेण्यासाठी हे जे डोळ्याचं ऐकून दिसते खालचं, हे खालचे तुम्हाला ऑफ करायचे, ठीक आहे. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचे. तुम्हाला इथं करंट फ्रेम PNG दिसते, सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं, ठीक आहे. तर सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे हे खालचं सुद्धा परत वरचं कट करायचं, हे ठेवायचं, परत हे झालं की हे, ठीक आहे. अशा प्रकारे हे 3 PNG जे काय आहे ते तुम्हाला ह्याला करून घ्यायचं आहे एक्सपोर्ट PNG टाईप. ओके, तर करून घेतल्यानंतर आता सिम्पली आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूया, ठीक आहे. तर आता याचं तुम्हाला इथं VPN कनेक्ट करायचं, ॲपला ओपन करून घ्यायचं ह्या, ठीक आहे. हे दिसतंय ते. ओके, हां. आणि जर तुम्ही मटेरियल डाउनलोड केलं तर मटेरियल पहिला डाउनलोड करून घ्या. ऑल मटेरियलची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून विषय हार्ड करून घ्या. ओके, आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा आहे, ती विषय करून घ्या तेवढा, ठीक आहे. हां, तर इथं तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपलं मटेरियल असणार आहे, तुम्ही इथं बघू शकताय. तुम्हाला सिम्पली फोटोमध्ये जायचं, तुम्हाला मटेरियल सगळं तरी डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं माहिती आहे का, आता एक विषय आहे तो म्हणजे काय माहिती आहे काय, हा आगमनादेश नावाचा PNG आणि हा जो आपला बॅकग्राऊंड आहे, सिम्पली 2 फोटो पहिल्यांदा सिलेक्ट करायचे, ठीक आहे. हे 2 फोटो सिलेक्ट केले, सिम्पली ॲडेडवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे विषय होऊन जाते. एवढंच झालं की सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता ॲडेड ऑडिओचं ऑप्शन आहे, ठीक आहे. तर या ॲडेड ऑडिओच्या ऑप्शनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टचं जो ऑप्शन आहे सिम्पली एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. आता तुम्हाला हा जो आपला आगमनादेश नावाचा एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओमध्ये आपलं सॉंग आहे 30 सेकंदाचं, सिम्पली हे एक्स्ट्रॅक्ट अँड ॲडेड ऑडिओ करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे ऑडिओ ॲडेड होते. आता सिम्पली हे जे आगमनादेश नावाचा PNG आहे, सिम्पली ह्याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे आपली जी पहिला म्हणजे हे बघू शकता मोठी बेट 6 सेकंदापाशी बरोबर यायचं आहे आणि 6 सेकंदापर्यंत ह्याची जी लेंथ आहे ती वाढवायची, ठीक आहे. एवढंच झाल्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, आता ही पुढची जी लेंथ आहे जेवढं आपलं सॉंग आहे तेवढंही आपलं बॅकग्राऊंडचं जे काय आहे, जेवढं आपलं सॉंग आहे तेवढं बॅकग्राऊंडची लेंथ ठेवायची, ठीक आहे. अशा प्रकारे विषय एकदम असा गंभीर हो, नादच नाही करायचा. ओके, तर एवढं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता इथं खाली थोडं पुढं जायचं, इकडे बॅक येऊन अशा प्रकारे तुम्हाला एक्सपेक्ट रेशोचं ऑप्शन दिसेल. सिम्पली एक्सपेक्ट रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 9:16चा रेशो इथं सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. एवढासा विषय होऊन जाते. आता एवढंच झालं तुम्हाला सिम्पली आगमनादेश नावाच्या PNGला थोडं अशा प्रकारे मोठं करायचं, बघू शकता अशा प्रकारे विषय. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, इथून पुढे आपले विषय लावायला चालू करा. त्याच्या आधी आपल्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं, थोडं पुढे जायचं. तुम्हाला इथं ऑपेसिटी आहे, ऑपेसिटी पोस्ट ऑपेसिटी थोडी कमी करायची, इथं 75-80 करू शकता, 85 करा. 85 करून ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, आपण बरोबर मागचा बॅकग्राऊंड लावला तिथं यायचं. तिथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, गणपती बाप्पांचा फोटो पहिल्यांदा इथं ॲड करायचा, ठीक आहे. गणपती बाप्पांचा फोटो ॲड केला की ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण जेवढा आपलं हे आहे विषय, एवढा म्हणजे बॅकग्राऊंड जेवढा आहे लास्टपर्यंत जेवढं सॉंग आहे तिथपर्यंत त्याला नेऊन विषय सोडायचा, ठीक आहे. अशा प्रकारे आता फक्त तुम्हाला काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक केलं थोडं पुढं जायचं अशा प्रकारे आणि तुम्हाला इथं जे काय आहे ते एक ऑप्शन दिसतंय रिमूव्ह BGचा, सॉरी रिमूव्ह BG नाही, इथं बघू शकताय रिमूव्ह BGचा आहे. सिम्पली ॲटो रिमूव्हवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ॲटो रिमूव्हवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक गणपतीचं बॅकग्राऊंड मागचं जाते. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, त्याला सिम्पली अशा 2 बोटात धरायचं, थोडं छोटं करून व्यवस्थित अशा प्रकारे तुमच्या हिशोबानुसार इथं व्यवस्थित त्याला इथं सेट करायचं, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं सेट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, थोडं पुढे यायचं, परत इथं अशा प्रकारे 8 सेकंदापाशी यायचं इथं, ठीक आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का, परत एकदा ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आगमनादेश नावाचा जो PNG आहे, हा PNG आणि व्हिडिओमध्ये हा जो आपला व्हिडिओ आहे, सिम्पली हे 2 व्हिडिओ तुम्हाला इथं ॲडेड करायचं, ठीक आहे. हे अशा प्रकारे इथं ॲडेड केल्यानंतर हे जे आपला व्हिडिओ आहे खालचा त्याला स्प्लाइसमध्ये जायचं आहे. तुम्हाला इथं लाईटन सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. इथं बघू शकता लाईटनचा एक ऑप्शन दिसतोय, सिम्पली लाईटन करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केलं की अशा प्रकारे पुढं जायचं आणि तुम्हाला इथं लेअरचा एक ऑप्शन दिसेल, लेअरवरती क्लिक करून सिम्पली ब्रिंग टू बॅक करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. त्याला सिम्पली परत काय करायचं, अशा प्रकारे 2 बोटात धरून वरी न्यायचं, थोडं छोटं करायचं, ओके. अशा प्रकारे गणपतीच्या बरोबर डोक्याच्या मागं म्हणजे जे त्यांचं मुखवट आहे सिम्पली त्याच्या मागं, ठीक आहे. अशा प्रकारे व्यवस्थित. त्याच्यानंतर जो आपला आगमन नावाचा PNG ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला काय करायचं, आपला जो लास्ट आहे लास्टपर्यंत नेऊन सोडायचं आणि नंतर जो आपण खाली व्हिडिओ लावला होता त्याला सुद्धा अशा प्रकारे कट करायचं आणि पुढचा पार्ट जो आहे तो डिलीट करून टाकायचा आहे, ठीक आहे. हां, आता हा आगमन सोहळा नावाचा PNG सिम्पली एका बोटात धरून खाली वाढायचे, 2 बोटात धरून थोडं मोठं करायचे, व्यवस्थित पायापाशी व्यवस्थित ह्याला लावायचं आहे, ठीक आहे. त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं माहिती आहे, गणपती बाप्पांच्या फोटोवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आणि तुम्हाला इथं मास्कचा एक ऑप्शन दिसतंय. सिम्पली मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक करून 1 नंबरचं हॉरिझॉन्टल सिलेक्ट करायचे आणि ही बाण फक्त तुम्हाला अशा प्रकारे खाली न्यायचं आहे, ठीक आहे. आणि खालचं जे थोडं नॉर्मल खाली घ्यायचं अशा प्रकारे इथपर्यंत, ठीक आहे. नॉर्मल इथपर्यंत घ्यायचं आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे विषय होऊन जाते. मग आता फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, आता तुम्हाला 8 सेकंदाच्या पुढे जे काय इथं एक डॉट दिसते म्हणजे 8-9 सेकंदापाशी यायचं आहे, ठीक आहे. 9 सेकंदापाशी आल्यानंतर थोडं अशा प्रकारे मोठं करून दिसतंय. 9 सेकंदापाशी आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला फोटोमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली आता काय करायचं आहे, हे जे आहे, ठीक आहे,
हे ठीक आहे, म्हणजे हे आपली डेट, ही डेट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. ह्याला सिम्पली 2 बोटावरून मोठं करायचं आहे. ओके, व्यवस्थित मोठं केलं की बरोबर कोपऱ्यात बसते. ओके, कोपऱ्यात बसलं की ह्याची जी लेंथ आहे ती जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढं ठेवायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे मी आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढी ह्याची लेंथ ठेवतो. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली परत थोडं पुढे यायचं त्याच्या. ठीक आहे, म्हणजे 10 सेकंदापाशी या आणि 10 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला सिम्पली ॲडिट वॉलीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही PNG आता लावून घ्यायची आहे. ठीक आहे, बघू शकता ही वाली सिम्पली ह्याला सुद्धा एका पोटात धरायचे, 2 बोटात धरून थोडं छोटं करायचं आहे आणि बरोबर ह्या कोपऱ्यात ह्याला इथं लावायचं आहे. ठीक आहे, हां, इथं लावल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढी ठेवायची आहे. ठीक आहे, ओके, तर एवढंच ठेवल्यानंतर आता फक्त तुम्हाला थोडं पुढे यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इथं थोडं पुढे आल्यानंतर म्हणजे 11 सेकंदापाशी यायचं, ॲडिट वॉलीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली आता परत आपला हा जो हा PNG आहे, ठीक आहे, म्हणजे आपल्या मंडळाचा तो PNG तुम्हाला लावायचा आणि खाली तुम्हाला इथं 2 बोटातून थोडं मोठं करून अशा प्रकारे हा PNG तुम्हाला इथं सेट करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे हा PNG इथं सेट केल्यानंतर त्याचीसुद्धा लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढी ठेवायची आहे. ओके, आणि तेवढी ठेवल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे, थोडं पुढे यायचं आहे. परत इथं थोडं पुढे येऊन तुम्हाला सिम्पली ॲडिट वॉलीवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला हा फोटो आहे म्हणजे तुमचा जो तुम्ही PNG बनवला होता तो फोटो, ठीक आहे, तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. ह्याला सुद्धा 2 बोटातून थोडं झूम करायचं आणि व्यवस्थित तुम्हाला इथं बरोबर ह्याला इथं ॲड करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याला ॲड केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ जे काय आहे ती आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढी ठेवायची. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, हां, तर इथं जे काही आपलं सर्व काही लावून झालेलं आहे व्यवस्थित वळीनं कुठं काय काय लावायचं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तुम्हाला समजलं आहे. ठीक आहे, नाहीतर डबल व्हिडिओ बघा, विषय गंभीर करा. ओके, तर चला आता ह्याच्यामध्ये इफेक्ट द्यायचे, तर इफेक्ट कशी द्यायची मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हां, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आगमनादेश नावाचा जो PNG आहे सिम्पली त्या PNG वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्या PNG वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इनमध्ये जायचं आहे. ठीक आहे, इनमध्ये तुम्ही इथं बघू शकता ते जर एक हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा म्हणजे हे जे ॲनिमेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे 3.4 सेकंद याची लेंथ ठेवायची किंवा 3.5 ठेवू शकता. अशा प्रकारे 3.5 ठेवायचे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे काय, तुम्ही तर नीट लक्ष द्या काय करायचं सांगतो तुम्हाला. आता पुढे तर ट्रान्झॅक्शन आहे, सिम्पली या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोमध्ये यायचं आहे आणि प्रोमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचे ब्लू रे स्कॅनिंग हा जो आपला इफेक्ट आहे म्हणजे हा जे ट्रान्झॅक्शन आहे सिम्पली हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, सिलेक्ट करून ह्याची जी ड्युरेशन आहे 0.1 सेकंद असं हे होतं आहे. ठीक आहे, तुम्ही करू शकता, काय विषय नाही. ठीक आहे, हे असंच मध्ये आलं की बॅक पडायला डायरेक्ट लगेच ॲप ओपन करायचं. ठीक आहे, ओके, डन. ब्लू रे स्कॅनिंग अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. ठीक आहे, ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला डायरेक्ट जायचं इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ठीक आहे, ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर जो आपला गणपती बाप्पांचा फोटो लावला होता त्या गणपती बाप्पांच्या फोटो तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इनमध्ये बघू शकता असेंबल नावाचा हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हे सिलेक्ट करून 2 सेकंदाची जी ड्युरेशन आहे तुम्हाला ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता तो आपण इथं आगमन 16 नावाचा PNG लावला होता त्या PNGवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला साईड स्लाईडचा हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हा सिलेक्ट करून 1 सेकंदाची ड्युरेशन ठेवायची आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या खाली जो आपला व्हिडिओ लावला त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा म्हणजे गणपती बाप्पांच्या मुखवट्याच्या मागं त्या व्हिडिओवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला झूम टू नावाचा आपला जो ॲनिमेशन आहे सिम्पली हे सिलेक्ट करून 0.5 सेकंद याची ड्युरेशन ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली थोडं वरी यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे वरी आल्यानंतर आपण जो हा वक्रतुंड नावाचा जो PNG लावला होता सिम्पली त्या वक्रतुंड नावाच्या PNGवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या PNGवरती क्लिक केलं की ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं इनमध्ये स्लाईड लेफ्ट नावाचा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हा सिलेक्ट करून 0.5 सेकंदाची लेंथ ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यावर तुम्ही आगमन 16 नावाचा PNG लावला त्याच्या आगमन 16 नावाच्या PNGवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अनफोल्ड नावाचा हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अनफोल्ड नावाचा हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हा सिलेक्ट करून 0.5 सेकंद लेंथ ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ते जे आहे ते आपलं 7 सप्टेंबर म्हणजे आपली डेट. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते आपण लावला होता तो आपल्या मंडळाचा लोगो सिम्पली तो लोगो सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तो बघू शकता स्वश हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हा सिलेक्ट करून जी 1.6 सेकंदाची लेंथ ठेवायची आहे इनमध्ये हा ॲनिमेशन आहे सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो फोटो लावता आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला स्लाईड अप नावाचं जे ॲनिमेशन आहे ते तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे विषय होऊन जाते. हे तर आपलं सगळं जे काय ते लावून झालेलं आहे. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला लावायचे इफेक्ट आहे. ठीक आहे, इफेक्ट लावण्यासाठी सिम्पली तुम्हाला तुम्ही बॅक यायचं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे थोडं झूम करायचं आहे. ठीक आहे, आणि झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, इथं बघू शकता बरोबर 14-15 सेकंदापाशी येतं. ठीक आहे, बरोबर 15 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला इथं जे काय ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये लेन्समध्ये यायचं. ठीक आहे, लेन्समध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता बायबल नावाचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे
ह्याची जी लेंथ आहे ती 18 सेकंदापाशी आणायची आहे, ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला अशा प्रकारे मोठं दिसते, बट तुम्हाला काय करायचं ह्याची जी लेंथ आहे ती बरोबर 18 सेकंदापाशी आणून स्टॉप करायचं आहे. ओके. हां, आता तुम्ही बघू शकता 21 सेकंद आहे, तुम्हाला 21 सेकंदाच्या पुढं 21 सेकंदाच्या अशा प्रकारे डॉट दिसते. सिम्पली तुम्हाला डॉट पाशी यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला रिप्लेसमध्ये नाही, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केलं तुम्हाला नाईट क्लबमध्ये यायचं आहे, ठीक आहे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्लायडिंग मिरर नावाचा हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ह्याची सुद्धा लेंथ जे काय आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 22-23 सेकंदाच्या अलीकडे जो एक डॉट आहे तिथपर्यंत ठेवायचे आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं 23 सेकंदापाशी बरोबर यायचं. 23 सेकंदापाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं व्हिडिओ इफेक्ट नाही तर इथं बॉडी इफेक्ट आहे, ठीक आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तिथं यायचं 23 सेकंदापाशी आणि तुम्हाला बॉडी इफेक्ट खाली दिसते, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच हा जो आपला वन्स वे शिफ्ट नावाचा आपला जो इफेक्ट आहे सिम्पली हा दिसून जाईल. तर सिम्पली तो सिलेक्ट करून तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला बघू शकता 26 सेकंदापाशी ठेवायची आणि 26 सेकंदाच्या पुढनं तुम्हाला लगेच तिथं तुम्हाला काय करायचं परत व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट आहे, जो तुम्हाला इथे दिसत सर्चवरती क्लिक करा किंवा अशा प्रकारे थोडं पुढे यायचं ग्लिचमध्ये यायचं आणि ग्लिचमध्ये तुम्हाला इथं क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट दिसून जाते. सिम्पली ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ह्याचा स्पीड जो काय तो 33 ठेवायचा, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे 33 ठेवायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ओके ह्याची जी लेंथ आहे जी आपला पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ तेवढं ठेवायचं. ओके. हां, आता इथं तुम्हाला वाटेल सगळा व्हिडिओ झाला नाही, ह्याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. तर ते काय माहिती आहे का तुम्हाला लास्टचा आपला इफेक्ट लावला त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. तो बघू शकता ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ऑल व्हिडिओ सेट करायचं, ठीक आहे. ह्या लास्टच्या आपल्या क्रोमॅटिक इफेक्टला ऑलवरती सेट करायचं ऑब्जेक्ट, ठीक आहे. त्याच्या अलीकडे जो आपला होता वन वे शिफ्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याला ऑब्जेक्टवरती क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही मेन व्हिडिओ म्हणजे ही जी बॅकग्राऊंड आहे फक्त त्याच्यावरती जाते. ह्याला काय सुद्धा करायची गरज नाही, मेन व्हिडिओमध्ये ठेवा. जर नसेल तर मेन व्हिडिओमध्ये क्लिक करा आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करा. ह्याच्या अलीकडे जो आपण इफेक्ट लावला होता हावाला, ठीक आहे. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे, ऑल व्हिडिओ सेट करायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या अलीकडे बघू शकता अशा प्रकारे हा वायबल नावाचा इफेक्ट लावला, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे, ठीक आहे. आणि ओकेवरती क्लिक करायचं. संपलं, एवढंच काम आहे आणि इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो, ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ एडिट झाल्यानंतर व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं असतं. तुम्ही इथं क्वालिटी तुमच्या हिशोबानुसार ठेवू शकता आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ जे काय आहे तुम्हाला एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाकी भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब तेवढं करा. विषय हार्ड आहे, सगळा गंभीर आहे, तुम्हाला सगळं भेटते, मटेरियल PNG वगैरे कुठं पण वापरू शकताय एकदम फ्रीमध्ये, ठीक आहे. त्यामुळे विषय हार्ड करून टाका, ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काय टेक केअर, बाय, धन्यवाद. आणि काय प्रॉब्लेम तुम्हाला इंस्टाग्राममध्ये एक छोटासा मेसेज करा ना भावांनो. चला बाय.